नमस्कार. टीम सिद्धी इंडस्ट्रीज आणि क्रिएटिव्ह इंटिरियर्स तर्फे मी आपलं सगळ्यांचं सिद्धी इंडस्ट्रीमध्ये स्वागत करतो. जेव्हा इंटिरियरचं काम असतं किंवा रिनोव्हेशनचं काम असतं तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते काम ऑन साईटच होतं. पण आता नवीन पद्धतीने जोपर्यंत तुम्ही फ्लोरिंग फॉल सिलिंगचं काम करतात तोपर्यंत आमची टीम तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे पूर्ण ड्रॉइंग डिझाईन करून फॅक्टरीमधल्या अद्ययावत मशिनरीनुसार ते सगळं इंटिरियरचं काम इथे फॅक्टरीत तयार करून तुमच्या साईटवर आणून इन्स्टॉल करू शकते. आता आपण फॅक्टरीमध्ये कशा प्रकारची मशिनरी आहे आणि त्याचा उपयोग फिनिशिंगच्या दृष्टीने कसा होतो ते आपण इंडस्ट्रीयल फॅक्टरीच्या आपल्या टूरमध्ये समजून घेऊ. फॅक्टरीची व्हिजिट करत असताना कुठली कुठली मशिनरी आहे आणि ती वापरल्यामुळे काय फायदा होतो हे आपण समजून घेऊ. आपण सगळ्यात पहिले सुरुवात करतोय ती कोल्ड प्रेस मशीनपासून. लॅमिनेट पेस्टिंगसाठी हे मशीन वापरलं जातं. ट्रेडिशनली जेव्हा काम होतं तेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं की एका बाजूला लॅमिनेट पेस्टिंग सुरू असतं आणि बाजूलाच कटिंग सुरू असतं. तीच धूळ उडून इकडे पेस्टिंगवर बसते. आपण जेव्हा फॅक्टरीमध्ये काम करतो तेव्हा ते कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये असतं आणि आपले जे सगळे कटर्स आहेत त्याला पण डस्ट कलेक्टर आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची धूळ फॅक्टरीत नसते. आणि जेव्हा आपण लॅमिनेट पेस्टिंग करतो त्याच्या आधी ते पूर्ण शीट प्लायवूडचं हे न्यूमॅटिक प्रेशरच्या एअर प्रेशरने साफ केलं जातं. ही काळजी घेतली जाते की कुठलाही बारीक डस्ट पार्टिकल त्याच्यावर राहणार नाही. त्यानंतर रोलरच्या माध्यमातून युनिफॉर्म त्याच्यावरती एक ॲडेझिव्हचा लेअर दिला जातो आणि त्यानंतर पूर्ण 8x4च्या प्लायच्या शीटला एक पूर्ण मोठं लॅमिनेटचं शीट पेस्ट केलं जातं आणि मग हे हायड्रॉलिक प्रेसमध्ये ठेवलं जातं. ट्रेडिशनली जेव्हा साईटवरती काम होतं तेव्हा त्याला पूर्णपणे प्रेसिंग नीट मिळत नाही. बऱ्याच वेळेला एकावर एक प्लाय त्याच्यावर फेबिकॉलचे डब्बे असं काहीतरी करतात, बाजूने ॲब्रो टेप किंवा खिळे वाकवून लावतात आणि तेवढंच प्रेस होतं. त्याच्यात फक्त मध्ये प्रेसिंग मिळतं, एजेसला प्रेसिंग मिळत नाही. पण याच्यामध्ये पूर्ण मोठ्या 2 प्लेट असतात आपल्या मशीनमध्ये आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये पूर्ण शीट ठेवतो तर 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर इतक्या छोट्या भागावरती 165 kg पर्यंत लोड येतं. सो खूप जास्त लोड पूर्ण ह्या भागावरती येऊन अशा प्रकारे 6 तासापर्यंत हे शीट दाबून ठेवली जातात. त्याच्यामुळे डिलॅमिनेशन किंवा बबल येणे, लॅमिनेट निघणे अशा प्रकारे कुठलीही शक्यता राहत नाही. ट्रेडिशनली आपण काम करत असताना प्रेसिंग नीट होत नाही, डस्ट क्लीन होत नाही, डस्टचे पार्टिकल तिथे राहतात. ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टरीमध्ये या प्रकारे कोल्ड प्रेसमध्ये प्रेसिंग करून 6 ते 8 तास आम्ही शीट दाबून ठेवतो आणि त्याच्यामुळे लॅमिनेट आणि प्लाय हे पूर्णपणे एकजीव होतात. दुसरं मशीन आपलं जे पॅनल सॉ आहे याच्यामध्ये अतिशय ॲक्युरेटली कटिंग होतं. जेव्हा साईटवर कटिंग होतं तेव्हा कटर चालवत असताना ते युनिफॉर्म चालावं म्हणून बऱ्याच वेळेला बाजूला एक प्लायचा पट्टा ठोकावा लागतो. इथे तसं काही नसतं. एक न्यूमॅटिक आर्म असतो, त्या आर्मने प्लाय व्यवस्थित प्रेस होतं आणि स्मूथली कटिंग होतं. कटिंग होत असताना दोन्ही बाजूनी कटर्स चालतात, खालून आणि वरून, आणि अतिशय फाईन एज कटिंग होतात. कुठल्याही प्रकारे पिलिंग ऑफ म्हणजे टवके उडणं हे होत नाही. साईटवर जर आपण प्लायवूड आणि लॅमिनेट एकमेकांना प्रेस करून कट केले तर त्याचे टवके उडतात. पण हे अतिशय स्मूथ कटर्स आहेत. याची जे आपले पाती आहेत ती खूप चांगल्या प्रकारच्या मेटलपासून बनवलेली आहे. ही सगळी इम्पोर्टेड जर्मन मशिनरी आहे आणि ह्याला जेव्हा कटिंग सुरू असतं तेव्हा बाजूला एक डस्ट कलेक्टर असतो, त्याच्यातनं सगळी डस्ट पण जमा होत असते. आपल्याला पाहिजे ते माप सेट करून अतिशय ॲक्युरसीने मायक्रो MM पर्यंत याच्यावरती कटिंग होते. पहिले कोल्ड प्रेसमध्ये प्रेस झालं, मग कटरवर आलं. त्याच्यानंतर ज्या एजेस असतात, ज्या कडा असतात प्लायवूडच्या, त्या सील करण्यासाठी आमच्याकडे थ्रूफेड मशीन आहे. जनरली साईटवरती आपण त्याला सेम लॅमिनेट लावतो किंवा आपण लाकडी पट्टी BTC पट्टी लावून तिला पॉलिश करतो. तसं न करता ह्या PVCच्या एजेस या थ्रूफेड मशीनमध्ये लावल्या जातात. याला एक ग्लू असतो, तो 180 डिग्रीपर्यंत गरम होऊन मेल्ट होऊन या मशीनमधून येतो. एका बाजूने एज येते, दुसऱ्या बाजूने ग्लू येऊन त्या प्लायच्या सरफेसला त्या एजेस लागून कट होऊन फिनिश होऊन पूर्ण पीसेस बाहेर येतात. असं हे ऑटोमॅटिक थ्रूफेड मशीन आहे.
सेम लॅमिनेटला मॅच होणाऱ्या एजेस आम्ही प्रोक्युरमेंट करतो आणि त्या PVCच्या एजेस या थ्रूपेड मशीनवरती लावून अतिशय स्मूथ फिनिश झालेल्या पीसेस बाहेर येतात. हे जे काही पीसेस आहेत वेगळे वेगळे हे कट झाले, याला एजेस लागल्या, पण हे एकमेकांना जोडून आपण कशा प्रकारे फर्निचर उभं करणार याच्यासाठी थ्रूपेड मशीन वापरलं जातं. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल याला ड्रिलिंग करून मिनिफिक्स आणि वेगवेगळे हार्डवेअर वापरून जोडण्यासाठी या थ्रूपेड मशीनवरती अतिशय ॲक्युरसीने व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ड्रिल एकाच वेळेला होतात. आपण साईटवर अशा प्रकारचे ड्रिल करू शकत नाही. त्याच्यासाठी ही प्रिसाईज इम्पोर्टेड मशिनरी आम्ही फॅक्टरीमध्ये वापरतो आणि हे सगळे जे काही वेगवेगळे पीस आहेत ते एकमेकांना जोडण्यासाठीची प्रक्रिया या मशीनवरती होते. ही प्रक्रिया झाल्यानंतर पुढे हे सगळे मिनिफिक्स आणि हार्डवेअरच्या माध्यमातून कसे जोडले जातात ते आपण पुढे बघूया. आपण ट्रेडिशनली जेव्हा खिळे किंवा स्क्रू वापरतो तर ते एकाच बाजूने फिट असतात, ते सिपेज होऊ शकतात. पण हे मिनिफिक्सने आपण बघतोय जेव्हा फिटिंग होतंय तेव्हा बॉल जॉईंटच्या प्रकारातलं हे फिटिंग असतं. आपल्या खांद्याचा किंवा कमरेचा जसा जॉईंट असतो ते मिनिफिक्स हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली एकमेकांमध्ये अडकतात आणि मग लॉक होतात. जोपर्यंत तेवढा पार्ट तुटत नाही तोपर्यंत ते सिपेज होऊ शकत नाही, निघत नाही. ट्रेडिशनलपेक्षा हे फिटिंग अतिशय जास्त चांगल्या प्रकारचं उत्तम असतं आणि याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की हे फर्निचर पाहिजे तेव्हा आपल्याला डिसमेंटल करता येतं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करता येतं आणि परत असेंबल करता येतं. आपण जे फर्निचर जागेवर करतो ते तिथेच राहतं, ते फिक्स असतं, ते हलवता येत नाही. हे सगळं डिसमेंटल करता येतं आणि रिइन्स्टॉल करता येतं.